शाळेत जाईपर्यंत सर्व सवयी आईने लावलेल्या असतात. आपण केलेल्या वाईट चुका आईने सहन केलेल्या असतात. थोड्याच फुलचाफ्याचे जगात प्रेम बापाचे, या सुविचाराप्रमाणे बाप हा आपल्यावर खूप प्रेम करतो. बापाला वाटते माझा मुलगा मोठा व्हावा आणि खूप शाळा शिकावा, त्याला नोकरी लागावी. आपल्या बापाची खूप इच्छा असते. तो आपणास कष्ट करून शाळा शिकवतो, पण आपण मोठे झालो की ते सर्व विसरतो, कारण आपणास पंख येतात. लहानपणी आपणास हालता येत नाही. आपणास जेवण कोण वाढणार? पण मोठे झाल्यावर मात्र आपण आई वडिलांचा विचार न करता निसटतो. अरे मित्रांनो, हे पाप आहे. आई म्हणजे आपले नाक आहे, त्यामुळे आपण जिवंत आहे. नाक नसते तर आपणाला श्वासोश्वास घ्यायला आला नसता. आणि बाप म्हणजे आपला डोळा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या डोळ्याला जपतो, त्याप्रमाणे आपण आपल्या बापाला जपले पाहिजे. आणि माझ्या मित्रांनो, आपण आपले लग्न केल्यानंतर बायको ही आपली आई होते आणि सासू सासरे हे आपल्या हृदयात शिरतात. आपण आपले लग्न केल्यानंतर सर्व गोष्टी बायको सांगेल ते ऐकतो. तिचे ऐकून आई वडिलांना लाथा मारतो. आपण नोकरी लागलो की 5 पैसेही देत नाही. जर तुम्ही देवावर भक्ती करत नसाल किंवा तुम्हाला ती करू वाटत नसेल तर आपल्या आई वडिलांवर भक्ती करा. तुमच्यापैकी एखादा कोणीतरी म्हणेल की मी एवढे कुठे आई वडिलांचा छळ करतोय, त्याला लगेच उत्तर द्या, अरे वेड्या, हे सध्याचे योग त्या तऱ्हेचे योग आहे. आई वडिलांवर न मोजता येणारे प्रेम करा. अरे माझ्या मित्रांनो, हा पाठ मी तुमच्याकरता लिहिला आहे, तरी जे मी लिहिलेले अक्षर वाया जाऊ देऊ नका. आई वडील म्हणजे आपले कुलदैवत आहेत. अरे माझ्या मित्रांनो, एखाद्या वेळी आपणास ठेच लागली की आपण आई म्हणतो, त्याप्रमाणे आपण आई हा आवाज आपल्या कंठात. मला वाटते मी ही लिहिलेली अक्षरे वाचल्यानंतर आपण 1000% आपल्या आईवडिलांना विसरू शकणार नाही. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. अरे माझ्या दीनदुबळ्या समाजानो, आपण सजीव सृष्टीवर सुद्धा प्रेम केले पाहिजे. आपण झाडे लावली पाहिजेत. आपण त्याच्यावर दया दाखवली पाहिजे, म्हणजेच ते तोडली नाही पाहिजे. त्याचा घात करू नये. एवढेच नव्हे तर आपण पृथ्वीवर वावरणाऱ्या प्राणीमात्राचा घात नाही केला पाहिजे. मी आज 5 वर्षे झाली कशाचा घात केला नाही. तसा मी केला, पण पुण्यातून केला. अरे मित्रांनो, पाप करता करता पुण्य घडे, या म्हणीप्रमाणे मी पाप केले. आईने मला झाडे तोडण्यास सांगितले, तेव्हा नाही तोडावं तर आईच्या आज्ञेचा भंग. आणि शेवटी सर्व वड्या नाल्यातून आपली आई हिंडणार आणि काटे मोडणार. हिंडून हिंडून आई जळण आणणार. मग हे केवढे पाप! बाकी जाणून बुजून मी एखाद्या मुंगीचाही जीव घेतला नाही. तसे साप ही माझ्या पायाजवळून गेले, पण मी त्याचा घात घेतला नाही. अनेक प्राणी मला घात घेण्यास मिळाले होते, पण मी घेतला नाही. अरे माझ्या मित्रांनो, आपण कोंबडी कापायची म्हटले की वेळा सुरी शोधतो. हे पाप आहे. ज्या व्यक्तीचा भ्रष्टाचार जास्त चालला आहे, आपणास सहन होईना, तर त्यास कुठेतरी नेऊन सोडावे. उदाहरण मांजर. आपण प्राणीमात्रावर दया दाखवली पाहिजे. आपल्यात असलेले जनावरे हे माणसाप्रमाणे आहेत, पण त्याचे महत्त्व आपणास माहीत नाही. त्या प्राणीमात्रावर दया दाखवली पाहिजे. त्याचा उपयोग आपणास खूप होतो. अरे माझ्या दीनदुबळ्या समाजानो, निसर्गावर सुद्धा प्रेम केले पाहिजे. धरणीला आई मानली पाहिजे. निसर्गावर खूप प्रेम करा. सकाळी उठल्यानंतर सूर्योदयाच्या पाया पडा. त्याच्यामुळे आपण जिवंत आहे ते वेगळे नसून आपल्या घरातील पैकी कोणीतरी आहे असे आपल्या स्वतःच्या मनाला जाणा. ही निसर्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपणास देवाने दिलेली देणगी आहे. अरे माझ्या दीनदुबळ्या समाजानं, निसर्गावर ज्या सजीव निर्जीव व्यक्ती आहेत त्याच्यावर प्रेम करा. ते आपणास कुठलेही कमी पडू देणार नाही. जन्मात येऊन पुण्याचा मार्ग धरा. पापाच्या मागे लागू नका.
त्याची शिक्षा फळे आपणास वर गेल्यावर मिळते. ती शिक्षा आम्ही भोगणार नाही अशी स्वतःच्या मनाला बाळगा. देवाने आपणास सजीव सृष्टी दिलेली आहे ती चांगल्यासाठी, वाईटासाठी नाही. त्याचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे. माझ्या दीनदुबळ्या आई वडिलांनो तसेच बंधू भगिनींनो, माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. अरे आपणास काही कमी पडू देणार नाही. अरे मित्रांनो, अन्न खावे जगण्यासाठी, जगावे तर समाजासाठी. या सुविचाराप्रमाणे आपण जगा, पण सजीव सृष्टी किंवा प्राणीमात्रासाठी. माझे उदंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. अरे माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, भ्रष्टाचार म्हणजे अन्याय हे आपणास सर्वांना माहीत आहे. त्याची आपणास जाणीव आहे. आता सध्याच्या काळात खूप भ्रष्टाचार चालला आहे. तरी माझ्या लाडक्या समाजानं, भ्रष्टाचार म्हणजे अन्याय होय, हे पाप आहे. पण आपणास त्याची जाणीव नाही. तरी आपलं मन आपल्या ताब्यात ठेवा आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त राहा. अरे माझ्या गरीब श्रीमंत असणाऱ्या लाडक्या समाजानं, तुम्हाला माहीत आहे इंग्रजांनी भारतावर किती भ्रष्टाचार केला होता. आता सध्या आपल्यातील लोक आपल्याच लोकांवर त्याच्यापेक्षा दुप्पट भ्रष्टाचार चालवतात. ही चुकीची वर्तणूक आहे. माणसाने एकमेकावर दया दाखवायला पाहिजे, तसेच माणुसकी दाखवायला पाहिजे. आपणास माहीत आहे भ्रष्टाचार करणारे लोक फार दिवस टिकत नाहीत. आपण एवढे लक्षात ठेवा की आपल्या हातून कोणावरही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे याचा निर्धार करा. भ्रष्टाचार म्हणजे तरी काय? भ्रष्टाचार म्हणजे अन्याय. आपण पाहतो 100पैकी 90% लोक भ्रष्टाचार करतात. प्रत्येक गोष्टीवर लोक भ्रष्टाचार करतात. ती वर्तणूक बरोबर नाही. ती पापाची पायरी आहे. प्रत्येकजण भ्रष्टाचाराकडे वळतो कारण त्याची बुद्धी त्या भ्रष्टाचारात मग्न झालेली असते. तो एक वेळी जेवण नाही मिळाले तरी चालेल म्हणतो, पण भ्रष्टाचार सोडून जमत नाही. माझ्या गोरगरीब श्रीमंत दीनदुबळ्या मित्रांना विनंती आहे, भ्रष्टाचार करू नका. वृद्धापेक्षा तरुण पिढी जास्त भ्रष्टाचार करते. माझे मित्र भ्रष्टाचार करतात. ते कोणाच्या जीवावर करतात? ते आपल्या अंगातील ताकदीच्या, रगीच्या जीवावर करतात. ते मित्र सतत भ्रष्टाचार चालू ठेवतात. त्यांना माझा एक प्रश्न आहे. भ्रष्टाचार करा, जरूर करा भ्रष्टाचार, पण सत्यातून, खऱ्यातून भ्रष्टाचार करा. तुम्हाला कोणी नाही म्हणणार नाही. आणि आपण जो भ्रष्टाचार करतो त्याच्यापेक्षा भगवंताचे गुणगान गा, चिंतन करा. तेवढा त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. अरे भ्रष्टाचार मंडळींनो, 7-7 लाख भाविक विठ्ठलाच्या व रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. ते काय वेडे म्हणून येतात का? ते पुण्य करतात. देव त्यांना आशीर्वाद देतो आणि भ्रष्टाचारी लोकांना शाप देतो, पण ते त्यांना समजून येत नाही. अरे माझ्या गोरगरीब श्रीमंत दीनदुबळ्या समाजानो, आपणास 84 योनी फिरून मानव हा जन्म येतो. आपण जर पापाच्या दुप्पट पुण्य म्हणजे 25 पैसे पाप आणि 75 पैसे पुण्य केले तर आपणास हमखास मानव हा जन्म मिळतो. भ्रष्टाचार म्हणजे पाप आहे. ते पाप पदरात टाकून घेऊ नका. त्याच्यापैकी सहनशीलता बाळगा. एखाद्यावर दया दाखवा. हे पुण्य होईल. तरी पुण्य करणाऱ्या लोकांच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. आदर प्रेम अरे माझ्या मित्रांनो, आपल्या अंगी आदर प्रेम, चांगली वर्तणूक, सहनशीलता इत्यादी गुण हवेत. आपण नेहमी चांगले राहावे की जेणेकरून आपले वागणे समाजाला पटली पाहिजे. आपण नेहमी आपल्यावरून जग ओळखावे. कोणत्याही गोष्टीत कोणाला दुखवू नये. आपण दुसऱ्याकडून झालेला त्रास सहन करा, पण आपल्याकडून कोणाला त्रास देऊ नका. त्याची काळजी घ्या. आपण दुसऱ्याबरोबर बोलताना नेहमीप्रमाणे बोलावे, उद्धट बोलू नये. त्याची काळजी घ्यायला हवी. नेहमी शांत वागले पाहिजे, शांतता राखली पाहिजे. आताचे लोक उद्धट वागतात. त्यांचा उद्धटपणा त्यांना नडतो. भ्रष्टाचार करतात, अन्याय करतात, गरिबाचे न्याय करत नाहीत.
ज्यांचा स्वभाव रागटा असतो त्यामुळे कसे वागावे हे त्याला समजत नाही. दारू पिणे अनेक लोक आपले निम्मे आयुष्य या उल्लडबाजीत घालवतात. निम्मे आयुष्य संपल्यानंतर त्यांना समजते या उल्लडबाजीत उद्धटपणात काय आहे हे त्यांना समजते. अरे माझ्या दिनदुबळ्या समाजानो, आपल्याला मानव हा जन्म 84 योनी फिरून येतो. तरी आपण या जन्मी जेवढी पुण्य करेल तेवढे चांगले. कदाचित पुण्य करता करता पाप घडेल. पुण्य करताना पाप सुद्धा घडते. तरी पाप करण्याच्या भानगडीत पडू नका. करू नका. अरे मित्रांनो, आपल्या अंगी नेहमी सहनशीलता संचारली पाहिजे. सहनशीलता ही गोष्ट आपणाजवळ असणे आवश्यक आहे. हे अत्यंत मोलाचे आहे. तुम्ही पाहत राहा, ज्या मनुष्याच्या अंगी सहनशीलतापणा आहे त्यांना परमेश्वर कधीही कुठली गोष्ट कमी पडू देत नाही. तरी आपण नेहमी शांत राहिले पाहिजे. आपल्या अंगी नम्रता हवी. कोणतीही गोष्ट सहन करून घेण्याची सहनशीलता ही शक्ती हवी आहे. माझ्या घरी श्रीमंत समाजानो, मी या पाठात आपणास त्यांच्या पोरांनी लिहिलेलं मी या पाठात आपणास खऱ्याबद्दल सांगावे असे वाटते. अहो, खरे व खोटे म्हणजे तरी काय हे आपणास समजले पाहिजे. त्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आता सध्या मात्र जग हे खोटे आहे, पण आपण खोटे वागू नका. खोटे वागू नका. वागल्यास त्याची फेड होत असतेच, पण त्याची जाणीव आपणास करून घेतली पाहिजे. तुम्ही खोटे बोला, खोटे वागा, पण खऱ्यातून खोटे वागा. या फसव्या जगाच्या नादी लागू नका. तसेच खोटे वागू नका. खऱ्याची फळे आपणास मिळत असतेच. भारत इंग्रजांच्या ताब्यात होता त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, विलास सावरकर आदी नेत्यांनी भारत स्वतंत्र करून दिला. पण सत्यातून खऱ्यातून भारत स्वतंत्र करून दिला. ते कधी खोटे बोलले नाहीत. आणि एवढेच नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची एक जिद्द होती, ती सत्यमेव जयते. आता सुद्धा तुम्ही 1 रुपयाच्या नाण्यावर पाहत आहेत. त्यावेळी त्यांनी सुद्धा राजकारण केले, पण सर्व खऱ्यातून केले. त्यांचे यश त्यांनी मिळवले. आताचे लोक राजकारण करतात, पण सर्व खोटे. आताचे लोक लबाड बोलतात आणि राजकारण करतात. अरे मित्रांनो, खरे वागा. खऱ्याचे यश हे आपणास मिळत असते. सर्व काही गोष्टी खऱ्यातून करा, त्याचे फळ हे आपणास मिळत असते. माझ्या मायबापानो, तसेच बंधू भगिनीनो, मी आपणास एक विनंती करणार आहे. तरी म्हणजे खऱ्यातून वागा. सर्व काही करा, पण खऱ्यातून करा. खरे म्हणजे तरी काय? खरे म्हणजे ज्यातून आपणास पाप लागणार नाही त्याला खरे म्हणतात. त्याचे फळ हे आपणास मिळत असतेच, पण खरे वागा. खरे म्हणजे तर माझे आई बाबा यांची पिढी खरी आहे, हे मात्र खरे आहे. पण सध्याच्या माझ्या मित्राची पिढी खोटी निघाली. त्यांची सर्व काही लबाड बातचीत असते. उदाहरण सांगायचे झाले तर काही मित्र एका ठिकाणी बोलत बसलेले असतात. त्यातील एक मित्र कालची बातचीत सांगत असतो. त्यावेळी तो फक्त खरे सांगत नाही, खऱ्यापेक्षा दुप्पट खोटे सांगतो. म्हणजेच हळद चटणी मीठ लावतो. तरी माझ्या मित्रांनो, खरे वागा. सर्व काही गोष्टीतून खरे वागा. कुत्रा हा प्राणी आहे. घरची सोबती म्हटल्यानंतर कुत्रा हा प्राणी आहे. कुत्रा म्हटल्यानंतर तो प्राणीच आहे. फक्त त्याला बोलता येत नाही. शेतीची घराची राखण करतो. फक्त मानव त्याच्यावर लक्ष ठेवीत नाही. त्याला चांगली सवय लावली पाहिजे, जेणेकरून चोर सोडून इतर माणसाला चावला नाही पाहिजे.
आपल्या घरात कुत्रा मांजर असणे आवश्यक आहे. ज्याच्या घरात नाही त्याने एखादी मांजर किंवा कुत्रा आपल्या दारी आला की त्याला खाऊ घातला पाहिजे. कुत्रा